कथा ऐकल्या। उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं। आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी। आजही शेतकऱ्याला ही 2 लाखाची कर्जमाफी आठवते। आणि बांधवांनो, आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे। शेतकरी रोज मरत असताना त्याचा 7-12 कोरा होण्याची आवश्यकता आहे। आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीने कर्ज आहे, पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही। आज अजितदादा पवार एका ठिकाणी म्हटले लाडकी बहिणीसाठी आम्ही 45,000 कोटी रुपये दिले। लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले, पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय, या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय, या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर वाहून गेले, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही। आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्रात आहे बांधवांनो। म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे। या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे। आज या लाडक्या बहिणी विधवा होतात। एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या। कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या राऊत साहेब, तुमच्यावर फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं। 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या, कोणी दिल्या? बेनामी मालमत्ता, बेनामी नावानं दिली गेली 100 कोटीचं जाहिराती, बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या। देवा भाऊच्या या बहिणी आज विधवा होतात, परंतु या भावाला याची चिंता नाही बांधवांनो। म्हणून अशा पद्धतीने सगळी स्थिती आहे। आज या सगळ्या स्थितीमध्ये देवा भाऊ सारखे मुख्यमंत्री प्रचंड प्रमाणात जाहिराती देतात। एक मंत्री या राज्यामध्ये छोट्याच्या नातवाला घेण्यासाठी 80-80 लाख रुपयाची कार घेतात। देवा भाऊ 100 कोटीच्या जाहिराती देतात आणि देवा भाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही। देवा भाऊचं हे पत्र आहे, काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा दाखवलं। हे पत्र आहे देवा भाऊचं, हे पत्र आहे 16 ऑक्टोबर 2020 उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना लिहिलेलं। आणि त्यांनी लिहिलेलं आहे, परतीच्या पावसाने जो पाऊस आला याच्या तातडीनं मदत करा, अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे। बरंच लिहिलेलं आहे, मी वाचत नाही, परंतु जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, यांचे तर अजून पंचनामेच झालेले नाही। बांधावर त्याचप्रमाणे सगळ्यात शेवटी असं म्हणतात, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळ